नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा 10वी गणित भाग 2 मधला आपला दुसरा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे। त्याचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय। त्याच्यातला सराव संच 2.1 आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हे सकारण लिहा। आता सुरुवातीला आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की पायथागोरसची त्रिकुटे म्हणजे काय। तर यामध्ये आपल्याला 3 नैसर्गिक संख्या देतात। ओके, मग आता ते पायथागोरसचे त्रिकूट आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं। तर बघा नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो। तर बघा त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे 3, 5, 4। आता याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर ती आहे 5 आणि बाकीच्या ह्या 2 संख्या ज्या आहेत त्या 5 पेक्षा छोट्या आहेत। तर त्या पद्धतीने आपण आता हे उदाहरण सोडवूया। तर बघा उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे 3, 5, 4 या संख्यांच्या त्रिकुटांमध्ये मोठी संख्या ही 5 आहे आपल्याला दिसते। मग त्याच्यामुळे आता आपण काय करणार आहोत, 5 चा वर्ग आपण करूया। 5 चा वर्ग किती असतो बघा, तर तो असतो 25 असतो। ओके, आता राहिलेल्या 2 संख्यांचा वर्ग सुद्धा आपण करूया आणि 3 चा वर्ग बघा, 3 चा वर्ग हा किती असतो बघा, 3 चा वर्ग अधिक आपल्याला काय करायचं आहे 4 चा वर्ग करायचा आहे, अधिक 4 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग हा 9 असतो आणि 4 चा वर्ग हा 16 असतो। मग 16 ने 9 किती होतात बघा, तर ते 25 होतात। ओके, म्हणजेच मोठ्या संख्येचा वर्ग आपल्याला दिसतोय ना, तर तो इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजा इतका आलेला आहे। याचाच अर्थ दिलेलं जे उदाहरण आहे ते पायथागोरसचं त्रिकुट आहे। आता याचाच अर्थ आपण पुढची नेक्स्ट स्टेप काय लिहिणार आहोत बघा, तर 5 चा वर्ग बरोबर काय आहे बघा, 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग आहे। कारण का दोन्ही संख्यांची जी उजवी बाजू आहे ती समान आलेली आहे, म्हणून 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग आहे। यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसते आणि म्हणून 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे। अशा पद्धतीने बघा आपल्याला या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते सोडवायचे असतात। आता याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात। आता बघा दुसरा प्रश्न आहे 4, 9, 12। आता उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर 4, 9, 12 या संख्यांच्या त्रिकुटांमध्ये मोठी संख्या ही 12 आहे हे आपल्याला दिसते। ओके, त्या त्रिकुटांमध्ये मोठी संख्या ही 12 आहे, म्हणजे याचाच अर्थ आपल्याला आता 12 चा वर्ग हा करावा लागेल। 12 चा वर्ग किती असतो बघा, तर तो 144 असतो। आता उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची आपल्याला बेरीज करायची आहे। 4 या ठिकाणी आहे म्हणजेच 4 चा वर्ग करायचा आहे, अधिक दुसरी संख्या आहे 9 म्हणजेच 9 चा वर्ग करायचा आहे। आता 4 चा वर्ग हा किती असतो बघा, तर तो 16 असतो आणि 9 चा वर्ग हा 81 असतो। आता यांची जर बेरीज आपण केली 16 आणि 81 किती येतात बघा, तर ते 97 येतात। ओके, आता या ठिकाणी उजवी बाजू 144 आहे आणि या ठिकाणी उजवी बाजू यांची 97 आहे। याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की 12 चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग नाही है ना, त्यांची उजवी बाजू जी आहे दोन्ही संख्यांची ती बरोबर नाही। याचाच अर्थ दिलेले जे त्रिकुट आहे ते पायथागोरसचं त्रिकुट नाही हे आपल्याला यावरून समजतं। यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसते आणि म्हणून 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकुट नाही हे सुद्धा आपल्याला यावरून समजते। अशा पद्धतीने आपला दुसरा प्रश्न झालेला आहे। तर तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। आता तिसरा प्रश्न बघा 5, 12, 13। ओके, हे असं त्रिकुट आपल्याला त्यांनी दिलेलं आहे। तर 5, 12, 13 या संख्यांच्या त्रिकुटामध्ये मोठी संख्या आपल्याला दिसते तर ती 13 आहे। ओके, म्हणजेच आता आपण या ठिकाणी 13 चा वर्ग आता करूया। 13 चा वर्ग बरोबर 13 चा वर्ग किती असतो बघा, तर तो 169 असतो। ओके, आता राहिलेल्या 2 संख्यांचा वर्गांची बेरीज आपण करूया। कोणत्या संख्या राहिल्यात बघा, तर 5 आणि 12 म्हणजेच 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग आपण आता करूया। 5 चा वर्ग हा किती असतो बघा, तर तो 25 असतो आणि 12 चा वर्ग हा 144 असतो। म्हणजेच त्यांची बेरीज 25 आणि 144 यांची बेरीज किती होते बघा, तर ते 169 होते। याचाच अर्थ दोन्ही संख्यांच्या ज्या उजव्या बाजू ज्या आहेत ना ते बरोबर आलेला आहे। याचाच अर्थ दिलेलं जे त्रिकुट आहे ते कसं आहे, तर ते पायथागोरसचं त्रिकुट आहे। म्हणजेच आपण या ठिकाणी नेक्स्ट काय लिहू शकतो बघा, तर 13 चा वर्ग बरोबर काय आहे बघा, राहिलेल्या 2 संख्यांचा वर्गांची बेरीज आहे। 5 चा वर्ग बरोबर 12 चा वर्ग हे दोन्ही उजव्या बाजू कशा आहेत तर त्या सारख्याच आहेत। यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका आहे आणि म्हणून 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे। ओके, आता याच्यातला चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात। आता चौथा प्रश्न बघा 20, 70,
74 हे त्यांनी आपल्याला त्रिकोट दिलेला आहे। तर उत्तरामध्ये आपण आता लिहूया 20, 70, 74 या संख्यांच्या त्रिकोटामध्ये मोठी संख्या कोणती आहे बघा, तर ती 74 आहे। म्हणजेच याचा अर्थ आता आपण काय करूया, 74चा वर्ग करूया बघा, 74चा वर्ग बरोबर। आता ही मोठी संख्या आहे, ओके। आता याचा वर्ग कसा करायचा त्याची मी ट्रिक तुम्हाला सांगते। आता बघा आपल्याला 74चा वर्ग काढायचा आहे, है ना। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ए बी सी मानायचं आहे। म्हणजेच आता बघा ए बरोबर काय आहे तर 7 मानूया, बी बरोबर 4 मानायचं आहे आणि सी बरोबर वर्ग जो आहे म्हणजेच या ठिकाणी 2 मानायचा आहे। मग आपण 74चा वर्ग कसा करायचा आहे बघा, तर ए वर्ग ऑब्लिक ए गुणिले बी गुणिले सी ऑब्लिक बी चा वर्ग। म्हणजेच हे कसं करायचं तर बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे, बी चा वर्ग करायचा आहे। तर या ठिकाणी बी काय आहे बघा, तर 4 आहे की नाही, बी आपल्याला या ठिकाणी 4 आहे। म्हणजेच इथं काय करायचं, 4चा वर्ग 16 घ्यायचा आहे। परंतु घेताना फक्त आपल्याला जी एकक स्थानची संख्या आहे ती फक्त एकदाच घ्यायची, जो पुढचा नंबर आहे दशक स्थानचा तो हातचा आपल्याला घ्यायचा आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा। आता या ठिकाणी 4चा वर्ग 16 आलेला आहे, मी फक्त 6 घेतले, हातचा 1 घेतला। त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, ए बी सी म्हणजेच 7 गुणिले 4 गुणिले 2 करायचं आहे। म्हणजे बघा 7 चौक 28 आणि 28 दोन्ही किती होतात बघा, तर ते 56 होतात, ओके। मग मी सॉरी किती होतात, 28 दोन्ही 56 होतात, ठीक आहे। आणि हा जो हातचा घेतलेला आहे तर 56 अधिक 1 किती झाला तर 57 झाला। 57 मधले मी फक्त 7 या ठिकाणी घेणार आणि हातचा किती येणार 5 येतील, ओके। 57 मधला 5 आहे तो हातचा येणार आणि 7 मी लिहिला। त्यानंतर बघा आता ए चा वर्ग आपल्याला करायचा, ए काय आहे या ठिकाणी तर तो 7 आहे ना। मग 7चा वर्ग किती आहे तर 7चा वर्ग 49, 49 आणि 5 किती होतात बघा, तर ते होतात 54 आणि हा त्याचा काय आहे 74चा वर्ग आहे, ओके। बघा किती सोपं आहे। आणि या पद्धतीचे सूत्र जर तुम्ही वापरलं तर दोन संख्यांचा कोणत्याही प्रकारचा वर्ग तुम्ही काढू शकता। फक्त हे सूत्र लिहायला म्हणजे वापरायला विसरायचं नाही। एला ए म्हणजे 7, बी म्हणजे 2 आणि जो काही वर्ग असेल फक्त वर्गाच्या बाबतीत आपल्याला हे समजायचं। जर तुमचे 30 पर्यंत वर्ग पाठ असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, 30च्या पुढच्या वर्गांसाठी तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता, ठीक आहे। ए वर्ग ऑब्लिक ए बी सी ऑब्लिक बी वर्ग। सो अशा पद्धतीने आपल्याला बघा 74चा वर्ग जो आहे तो 54 76 मिळतो। अशाच पद्धतीने बाकीच्या मोठ्या संख्येचा सुद्धा तुम्हाला वर्ग जो आहे तो करायचा आहे। तर बघा आपण आता 74चा वर्ग कसा आहे ते मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर तो किती आला बघा, 54 आणि 76 आलेला आहे, ठीक आहे, ओके। तर 74चा वर्ग केला तर राहिलेल्या दोन संख्यांचा वर्ग आपण करूया। कोणती संख्या आहे बघा, या ठिकाणी जी संख्या आहे ती आहे बघा, या ठिकाणी 24 आहे, ठीक आहे, 24 आहे, 20 नाही, या ठिकाणी 24 आहे, ओके। तर आता राहिलेल्या दोन संख्यांचा आपण आता वर्ग करूया। आता 24चा वर्ग आपण लिहिणार आहोत। 24चा वर्ग हा सुद्धा जसं 74चा काढलेला आहे तो सुद्धा सेम आपल्याला 24चा सुद्धा काढायचा आहे, ओके। त्या पद्धतीने फॉर्म्युला जो तुम्हाला मी दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही किंमत पुटअप करून इझिली 24चा वर्ग तुम्ही काढू शकता। या ठिकाणी मी डायरेक्ट लिहिते 24चा वर्ग हा 576 आहे, ओके। आणि आता दुसरा आहे बघा 70चा वर्ग। 70चा वर्ग सुद्धा सेम तुम्ही एक्झॅक्टली तसं सुद्धा काढू शकता, तो आहे बघा 49, ओके, म्हणजे 4900। आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येते बघा, या दोघांची जर आपण बेरीज केली तर ते किती येते बघा 54 76 येते, ओके। म्हणजेच याचा अर्थ दोन्ही संख्येची जो उजव्या बाजू आहेत ना ते बरोबर आलेल्या आहेत। याचाच अर्थ दिलेलं जे त्रिकोट आहे ते कसं आहे तर ते पायथागोरसचं त्रिकोट आहे हे आपल्याला दिसते। म्हणजेच 74चा वर्ग बरोबर काय आहे 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग आहे, ठीक आहे। यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतकाच आहे आणि म्हणून 24 70 74 हे पायथागोरसचे त्रिकोट आहे, आपल्याला यावरून समजते। आता पुढचा 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। आता 5वा प्रश्न बघा 10 24 27। आता याच्यामध्ये बघा 10 24 27 या संख्यांच्या त्रिकोटांमध्ये मोठी संख्या ही 27 आहे, ओके। म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल 27चा वर्ग करावा लागेल। 27चा वर्ग सुद्धा सेम जर तुमचा पाठ असेल तर चांगलंच आहे, जर नसेल तर सेम तसं आपण 74चा केलेला आहे तसाच तुम्ही 27चा सुद्धा करू शकता, ठीक आहे। म्हणजेच आता 27चा वर्ग हा किती असतो बघा तर तो 729 असतो, ठीक आहे। आता राहिलेल्या दोन संख्येचा वर्ग सुद्धा आपण आता लिहूया आणि 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग। आता यांचा बघा 10चा वर्ग हा किती असतो बघा, आता 10चा वर्ग हा 100 आहे ना आणि 24चा वर्ग हा किती आहे बघा तर 24चा वर्ग हा
576 आहे. जसं 74चा काढला तसं सेम तुम्ही 24चा सुद्धा काढू शकता. ओके, आता 100 आणि 576 किती होतात बघा, तर ते 676 होतात. 676. आता यांची उजवी बाजू 27 वर्गाची उजवी बाजू ही 729 आहे आणि याची किती आहे 676 आहे. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो 27चा वर्ग आणि 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग यांची जी बेरीज आहे ती बरोबर नाही आहे ना. आणि म्हणून दिलेलं जे त्रिकोट आहे ते पायथागोरसचे त्रिकोट नाही हे सुद्धा आपल्याला यावरून समजतं. यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही हे आपल्याला यावरून तर दिसते. आणि म्हणून 10, 24, 27 हे पायथागोरसचे त्रिकोट नाही आपल्याला याच्यावरून दिसत आहे. आता याच्यातला शेवटचा 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता 6वा प्रश्न बघा, 11, 60 आणि 61. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे 11, 60 आणि 61 या संख्यांच्या त्रिकोटामध्ये मोठी संख्या कोणती आहे बघा, तर ती 61 आहे. म्हणजेच आपण आता या ठिकाणी काय करूया तर 61चा वर्ग करूया. 61चा वर्ग सुद्धा एक्झॅक्टली सेम 74चा जसा आपण केला आहे तसाच केला तरी सुद्धा चालेल, उत्तर आपलं तेच येणार आहे. तर 61चा वर्ग हा किती आहे बघा 37, 21. 37, 21 आहे. ओके, 74चा केला आहे तसंच तुम्ही केला तरी सुद्धा चालेल, तुम्हाला उत्तर मिळेल. त्यानंतर राहिलेल्या दोन संख्यांचा वर्गांची बेरीज म्हणजेच 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. आता 11चा वर्ग किती असतो बघा, तर तो 121 असतो आहे ना. आणि त्यानंतर ह्याचा 60चा वर्ग किती असतो बघा, तर तो 36 असतो, 3600. ठीक आहे, म्हणजेच या दोघांची बेरीज किती येते बघा 121 अधिक 3600 यांची बेरीज किती येते बघा, तर ती 3721 येते. 3721 येते. याचाच अर्थ दोन्ही संख्यांची जी उजवी बाजू आपल्याला जी दिसते आहे ती कशी आहे बघा सारखीच आहे. याचाच अर्थ दिलेली जी संख्या आहे, दिलेले जे त्रिकूट आहे ते पायथागोरसचे त्रिकूट आहे हे आपल्याला यावरून दिसते. म्हणून 61चा वर्ग बरोबर काय आहे बघा, तर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग येतो. यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतकाच आहे आणि म्हणून 11, 60, 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे हे यावरून आपल्याला दिसत आहे. आता याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता दुसरा प्रश्न बघा, आकृतीमध्ये कोण MNP बरोबर 90 अंश या ठिकाणी आपल्याला दिसते बघा. MNP या ठिकाणी आहे बघा, यांच्या ठिकाणी दिसते आपल्याला की ते 90 अंशाचा आहे. रेख NQ लंब रेख MP. रेख NQ जे आहे ते MP ला कसं आहे तर ते लंब आहे. MQ बरोबर 9. MQ जे आहे ते किती आहे बघा, तर ते 9 आहे. त्यानंतर QP दिसते बघा ते आहे 4. तर NQ काढा. तर आपल्याला NQ म्हणजे हे NQ जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला दिसत असेल तर हा प्रश्न 2019 आणि 20 मध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेला होता. त्याच्यामुळे दाट शक्यता आहे की यावर्षी तुम्हाला ते प्रश्न जो आहे तो येऊ शकतो. ओके, तर यामध्ये बघा आपल्याला काय दिसते, NQ लंब हा MP आहे ना. त्रिकोण MNP मध्ये NQ जो आहे तो MP ला कसा आहे तर तो लंब आहे. आणि MQP म्हणजेच MQP जे आहे ते एकाच रेषेमध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला दिसते. शिरोलंब NQ जो आहे तो काय करतोय तर MP याचे MQ आणि QP किंवा PQ मध्ये काय करतोय तर तो दोन भाग करतोय. आणि याच्यावरूनच आपल्याला या ठिकाणी समजते की आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर भूमिती मध्याचा प्रमेय या ठिकाणी आपण वापरणार आहोत. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे त्रिकोण MNP मध्ये रेख NQ लंब रेख MP आपण मागाशीच आकृतीमध्ये बघितलेला आहे. आणि MQP म्हणजेच MQP हे एकाच रेषेमध्ये किंवा एकाच लाईनमध्ये आहे. शिरोलंब NQ हा कर्ण MP चे रेख MQ व रेख PQ असे दोन भाग करतो. हे सुद्धा आपण मागाशीच आकृतीमध्ये बघितलेलं आहे. आणि म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार तर भूमिती मध्याचा प्रमेय काय सांगते, NQचा वर्ग बरोबर काय सांगतोय, NQचा वर्ग बरोबर MQ अधिक PQ. ओके, त्यानुसार आपण आता इथे लिहूया NQचा वर्ग बरोबर काय आहे बघा MQचा वर्ग गुणिले काय आहे बघा तर QP है ना. आता NQ आपल्याला काढायचा आहे त्याच्यामुळे NQ जो आहे तो आपण आहे तसंच लिहिणार आहोत. MQ दिलेला आहे बघा तर तो आहे 9. सॉरी तो वर्ग नाही आहे, फक्त इथं MQ आहे. MQ आता त्यांनी 9 दिलेला आहे. QP किती आहे बघा तर तो 4 आहे. म्हणजेच बघा 9 चौक 36 म्हणजेच NQ
NQचा वर्ग बरोबर किती आहे बघा, तर तो 36 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूंचे आपण काय करूया, वर्गमूळ काढून घेऊया. NQ वर्गचा वर्गमूळ काय होईल, तर ते NQ होईल आणि 36चं वर्गमूळ काय असते बघा, तर ते 6 असते. आणि याचाच अर्थ NQ आपल्याला मिळालेला आहे तर तो किती असतो, तर तो 6 आहे. म्हणजेच NQची किंमत आपल्याला 6 मिळालेली आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला भूमिती मध्याचा प्रमेय वापरून उत्तर काढायचं होतं. नेक्स्ट तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता तिसरा प्रश्न बघा, आकृतीमध्ये कोण QPR बरोबर 90 अंश. या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, QPR जे आहे, QPR ते आहे 90 अंश. रेख PM लंब रेख QR. आता PM जे आहे ते QRला कसं आहे, लंब आहे, हे सुद्धा आपल्याला आकृतीवरून दिसतंय. आणि QMR म्हणजेच QMR हे एकाच रेषेवरती आहे. PM बरोबर 10, या ठिकाणी 10 आहे. QM ते किती आहे, 8 आहे. यावरून QR काढा. तर आपल्याला हे जो पूर्ण त्रिकोणाचा जो बेस आहे, जो पाया आहे, QR आपल्याला काढायचा आहे. आता आकृतीवरून आपल्याला दिसते की आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, तर भूमिती मध्याचा प्रमेय या ठिकाणी आपल्याला वापरावा लागणार आहे. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे, त्रिकोण PQR मध्ये रेख PM लंब रेख QR. आकृतीमध्ये आपण मागाशीच बघितलेलं आहे. आणि QMR म्हणजेच QMR हे एकाच रेषेमध्ये आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, भूमिती मध्याचा प्रमेय वापरायचा आहे. तर भूमिती मध्याचा प्रमेय कसा आहे, तर PMचा वर्ग बरोबर काय आहे, QM गुणिले MR आहे ना. सो त्या पद्धतीने आपण आता इथले लिहूया, PM वर्ग बरोबर QM गुणिले काय आहे, तर MR आहे ना. आता आपल्याला PM त्यांनी दिलेला आहे बघा 10 आहे. या ठिकाणी आपण 10चा वर्ग करूया. QM त्यांनी दिलेला आहे आपल्याला 8. ओके. आणि MRची किंमत आता आपल्याला काढायची आहे. म्हणजेच आपण आता काय करणार, MR बरोबर घेऊया. MR बरोबर बघा, आता या साईडला 10 आहे ना आणि पलीकडच्या साईडला 8 आहेत. म्हणजेच 8ला MR गुणिले आहेत, या साईडला की ते भागिले होतील. म्हणजेच 10चा वर्ग भागिले आपण काय करूया, तर 8 करूया. म्हणजेच हे जर आपण सॉल्व केलं, 10चा वर्ग हा 100 असतो आणि छेद 8 करायचा. तर ह्याचा भागाकार आपण करूया. तर बघा छेदस्थानी 8 आहे ना, 8 एके 8, 10तले 2 या ठिकाणी राहिले. म्हणजेच किती झाले बघा, हे 20 राहिले. 8 दुनी 16. ओके. पॉईंट देऊया. 16 म्हणजेच या ठिकाणी राहिले 4, 4वर घेतले 0, 8 पंचे 40. म्हणजेच बघा 12.5 त्याचं उत्तर आलं. कोणाचं, तर MRचं. MR बरोबर किती, 12.5 आलेले आहे. आता आपल्याला माहिती आहे की QMR जे आहे ते एकाच रेषेमध्ये आहे. म्हणजेच आता आपण काय करू शकतो, तर QRची किंमत काढू शकतो. म्हणजेच QR म्हणजेच काय आहे बघा, आकृतीवरून आपल्याला दिसते. QR म्हणजेच काय आहे बघा, तर QM अधिक MR आहे. मग आता यांची आपण काय करूया, बेरीज करूया. QR म्हणजेच आहे QM आहे अधिक MR आहे. हे आपण आत्ताच आकृतीमध्ये बघितलेलं आहे. म्हणजेच QM जो आहे तो आपल्याला 8 दिलेला आहे आणि MR आपण आत्ताच काढलेला आहे, तो आहे 12.5. म्हणजेच आता QRची किंमत किती मिळते बघा आपल्याला, 8 अधिक 12.5 किती होतात बघा, तर 20.5 होतात. ओके. आणि आपल्याला QRचीच किंमत त्यांनी विचारलेली होती. म्हणजेच QR हा किती आहे बघा, तर तो 20.5 आहे आणि हे आपलं फायनल उत्तर आहे. ओके. आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता चौथा प्रश्न बघा, त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS काढा. आता या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, PR म्हणजे SRची जी किंमत आहे किंवा त्याला आपण RS सुद्धा म्हणू शकतो, ते आहे 6. ओके. हा त्रिकोण जो आहे या ठिकाणी बघा, लंब याचं चिन्ह आपल्याला दिसते. याचा अर्थ S जो आहे तो आपल्याला 90 अंशाचा दिसतोय. P जो आहे तो किती आहे बघा, 30 अंशाचा आहे. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, RP ची किंमत काढायची आहे आणि PS ची किंमत काढायची आहे. ओके. एका बाजूची किंमत दिलेली आहे, बाकीच्या 2 बाजूंची किंमत आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता त्यांनी आता उत्तरामध्ये म्हणजे त्रिकोणमध्ये कोणता त्रिकोण आहे बघा, तर त्रिकोण PSR मध्ये. ओके. तर या त्रिकोणामध्ये आता बघा, कोण P जो आहे तो आहे 30 अंश. ठीक आहे. आपल्याला आकृतीवरून दिसते की कोण P हा 30 अंश आहे आणि कोण S जो आहे तो बघा 90 अंश आहे, हे सुद्धा आपल्याला दिसते. कोण S जो आहे तो किती आहे बघा, तर तो 90 अंशाचा आहे. ठीक आहे. आता यावरून आपण काय करू शकतो, उरलेला जो कोण आहे बघा, म्हणजेच कोण R बरोबर बघा 90 आणि 30 यांची जर बेरीज आपण केली तर किती होते बघा, तर ते 120 होते ना. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 2 कोणाचे माप आपल्याला माहिती आहे. म्हणजेच 180 मधून 120 गेले किती राहतात बघा, तर ते 60 राहतात. त्याचाच अर्थ कोण R जो आहे तो किती येईल बघा, तर तो 60 अंश येईल है ना. हा काय आहे, कोण R जो आहे तो काय आहे, तर तो त्रिकोणाचा उरलेला कोण आहे. ठीक आहे. त्रिकोणाचा उरलेला कोण कसा काढला हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. त्रिकोणाचा उरलेला कोण हे त्याचं आपण कारण देऊया.
ओके, त्यानुसार आता बघा कोण आपल्याला आता तिन्ही कोण आपल्याला मिळालेले आहेत है ना. म्हणजेच तुम्ही बघू शकता 30 अंश 60 अंश 90 अंश म्हणजेच दिलेला जो त्रिकोण आहे तो 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. म्हणजेच आपण यावरून लिहू शकतो त्रिकोण PSR हा 30 अंश 60 अंश आणि 90 अंश मापाचा कोन आहे. मापाचा कोन आहे. आणि यावरून आता आपण लिहू शकतो, यावरून आपण कोणतं प्रमेय वापरू शकतो तर 30 60 90 अंशाचा त्रिकोणाचा प्रमेय या ठिकाणी आपण आता वापरू शकतो. 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयावरून आता इथं बघा आपल्याला SR ही बाजू आहे. SR बाजू काय आहे तर कोन 30 अंशाच्या समोरची बाजू आहे ना. मग त्या पद्धतीने आपण आता लिहूया. SR हा काय आहे बघा तर SR जो आहे तो PR चा कसा आहे तर तो निम्मा आहे. म्हणजेच 1/2 गुणिले काय आहे तर तो PR आहे है ना. आणि याचं कारण काय लिहायचं आहे तर SR हे काय आहे 30 अंश कोणासमोरील बाजू आहे. 30 अंश कोणासमोरील बाजू या ठिकाणी कारण सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. आता हे झालं SRच्या बाबतीत झालं. SRची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे ती आपण आता लिहून घेऊया. 6 बरोबर 1/2 गुणिले PR लिहायचं आहे ना. आता याच्यावरून आपण PR काढू शकतो. म्हणजेच बघा तर PR बरोबर PRला 1/2 आहेत. म्हणजे याचा अर्थ 2 तिकडे गेले की ते काय होतील गुणिले होतील है ना. म्हणजेच 6 गुणिले काय होईल बघा तर ते 2 होईल. म्हणजेच आता आपल्याला PR मिळालेला आहे तो किती आहे बघा तर तो 12 आहे ना. तसेच आता काय करूया PS काय आहे ते आपण बघूया. PS म्हणजेच काय बघा तर वर्गमूळ 3/2 गुणिले काय आहे तर ते PR आहे. हे काय आहे तर कारण PS जी बाजू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता PS जी बाजू आहे बघा ही PS बाजू ही कोणती बाजू आहे तर ती R आपण किती काढलेला आहे बघा तर तो 60 अंश काढला आहे. 60 अंशाच्या समोरची बाजू ही कोणती आहे बघा तर ती आहे PS आहे. ओके, मग त्यामुळे 60 अंशाच्या समोरच्या बाजूला आपण काय करणार आहोत तर त्याला वर्गमूळ 3/2 ना आपल्याला गुणायचं असतं. गुणिले ती जी बाजू आहे ती. आता यावरून आपण PS काय करू शकतो किंमत काढू शकतो. वर्गमूळ 3/2 गुणिले PR आता आपण आत्ताच काढलेला आहे तो किती आहे बघा 12 आहे. आता याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूया. 12ला आपण 2ने भागले तर आपल्याला 6 मिळते ना. वर्गमूळ 3 आहे तसंच राहतील. याचा अर्थ 6 गुणिले वर्गमूळ 3 12 भागिले 2 म्हणजे 6. 6 आपण सुरुवातीला लिहायचं 6 गुणिले वर्गमूळ 3 हे PSचं उत्तर आपण काढलेलं आहे. ओके, PR झालं PS आपलं झालेलं आहे. ठीक आहे, याचाच अर्थ RP आणि PS असेच फक्त दोन्ही व्हॅल्यू आपल्याला निघालेल्या आहेत आणि त्याच दोन व्हॅल्यू आपल्याला काढायच्या होत्या. या ठिकाणी आपण कोणतं प्रमेय वापरलेलं आहे तर 30 अंश 60 अंश आणि 90 अंश त्रिकोणाचा प्रमेय वापरलेला आहे. त्यावरून हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे. आता पुढचा 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता 5वा प्रश्न बघूया काय आहे ते. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून AB आणि BC काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता बघा या ठिकाणी AB आणि BC ही सारख्या चिन्हाने आपल्याला दाखवलेला आहे. याचाच अर्थ काय आहे की AB आणि BC हे दोन्ही एकरूप बाजू आहेत म्हणजे सारख्या प्रमाणात आहेत. ओके, आता आपल्याला या ठिकाणी Bच्या ठिकाणी लंबचं चिन्ह दिसत आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर 90 अंशाचं या ठिकाणी आपल्याला चिन्ह दिसत आहे. आणि याचाच अर्थ बाकीचे जे दोन्ही जे कोण आहेत म्हणजेच कोण A आणि कोण C हे कसं असणार आहे तर 45 अंशाचा कोण या ठिकाणी असणार आहे. कारण का दिलेला जो त्रिकोण आहे तो कसला त्रिकोण आहे बघा. या ठिकाणी या त्रिकोणामध्ये आपण कोणांची जी मापे आहे ती 45 अंश 45 अंश आणि 90 अंश असणारा हा त्रिकोण आहे हे आपल्याला यावरून समजते. ठीक आहे, कारण AB बरोबर BC सुद्धा आहे. यावरून काय येईल बघा तर कोण BAC जो आहे तो BAC. आता इथं काय येईल बघा B तर 90 अंश आहे आणि बाकीचे राहिलेले कोण हे 45 अंशाचेच असणार आहेत. याचाच अर्थ BAC हा किती येईल बघा तर तो 45 अंश येईल. ठीक आहे, कारण की या ठिकाणी फक्त आपल्याला कोणांची मापे 45 अंश 45 अंश आणि 90 अंश असणारा त्रिकोणाचा गुणधर्म वापरायचा आहे. तो जर गुणधर्म आपल्याला माहीत असला तर हे जे उदाहरण आपण पटकन सोडवू शकतो. आता AB बरोबर BC म्हणजेच या ठिकाणी त्रिकोणाच्या या दोन बाजू आहेत आणि या ज्या दोन बाजू आहेत ओके आणि या ठिकाणी हा कर्ण आहे ना. तर आपल्याला हा गुणधर्म काय सांगतो काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45 अंश व 45 अंश असतील तर काटकोन करणारी प्रत्येक जी बाजू आहे ती कर्णाच्या 1/2 पट असते ना. त्याच्यामुळे ही जी बाजू आहे तर या दोन्ही बाजू ही कर्णाच्या किती असणार आहे 1/2 असणार आहे. याचा अर्थ याच्यामध्ये 1/2 येईल है ना.
त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, नेक्स्ट स्टेप म्हणजेच नेक्स्ट बॉक्समध्ये सुद्धा काय येणार आहे तर 1 वर्गमुळात 2च येणार आहे. ओके, आता या वर्गमुळात 8ची फोडदाणी कशी केलेली आहे तर 2 वर्गमुळात 2. हे आपल्याला ह्याची काय समजायची किंवा ही काय लिहायची आपल्याला गरज नाही, त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी दिलेलं आहे. ह्यामध्ये सुद्धा काय येईल तर 1 वर्गमुळात 2च येईल. ठीक आहे, आता हे तर काय येईल बघा, तर वर्गमुळात 2 इथं आहे, इथं सुद्धा वर्गमुळात 2 आहे, ते काय होतील कॅन्सल होतील आणि ते 1 आणि फक्त 2 राहतील. 1 गुणिले 2 किती होतात तर ते 2च होतात. याचंच अर्थ तर उत्तर किती आलं बघा तर 2 आलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपल्याला तो 45°, जर गुणधर्म माहीत असेल तर हे उदाहरण जे आहे ते पटकन आपल्याला सोडवता येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं होतं. दुसरा प्रश्न काय आहे 6वा, ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 6वा प्रश्न बघा, एका चौरसाचा कर्ण हा 10 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. तर या ठिकाणी आपल्याला एक चौरस दिसतोय ना, त्याचा कर्ण जो आहे तो 10 सेंटीमीटर आहे ना, आणि त्यांच्या बाजूसुद्धा आपल्याला दिसते. ठीक आहे, एक सारख्याच कोणाने केलं याचाच अर्थ असा आहे की चारही बाजू कशा आहेत तर ते एकरूप आहेत, म्हणजेच सारख्याच मापाचे आहेत. तर BC जो त्यांनी दिलेला आहे बघा तो आहे 1 सेंटीमीटर. आता आपल्याला त्याच्या बाजूंची लांबी काढायची आणि त्याची चौरसाची आपल्याला परिमिती सुद्धा काढायची आहे. आता आकृतीवरूनच आपल्याला दिसते की जो दिलेला जो ABC हा जो चौकोन आहे तो कसा आहे, एक इष्ट चौरस आहे असे आपण मानूया. म्हणजेच काय, त्या चौरसाचा प्रत्येक कोण आता या ठिकाणी कसा आहे तर तो काटकोन आहे आणि त्याचा ज्या सगळ्या बाजू आहेत ते सुद्धा आपल्याला दिसते की त्या सगळ्या बाजू ह्या एकरूप आहेत, हे सुद्धा आपल्याला यावरून दिसते. ठीक आहे, आणि आता आपण चौरसाची जी बाजू आहे ती या ठिकाणी दिसते की ती आपण काय करूया 1 सेंटीमीटर आहे असे आपण मानूया. कोण B हा कसा दिसतोय बघा आपल्याला तर तो 90° आहे. म्हणजेच आपण या जे त्रिकोणामध्ये म्हणजेच ABC या त्रिकोणामध्ये आपण काय करू शकतो तर पायथागोरसचा प्रमेय आपण वापरू शकतो. त्या पद्धतीने आपण आता हे उदाहरण सोडूया. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे चौकोन ABCD हा इष्ट चौरस मानू. जसं की मी मागाशी तुम्हाला सांगितलेलं आहे, चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन व सर्व भुजय एकरूप असतात, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आता समजा आपण या ठिकाणी चौरसाची बाजू ही 1 सेंटीमीटर आपण मानू. ओके, कोण B हा किती आहे बघा 90° आहे, हे सुद्धा आपल्याला आकृतीवरून दिसते. या ठिकाणी आपण लिहूया कोण B बरोबर काय आहे 90° आहे. आणि म्हणून आपण काय करूया त्रिकोण ABC मध्ये या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरूया. त्रिकोण ABC मध्ये किंवा त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून आता आपल्याला ABC मध्ये काय करायचं आहे पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे. आता पायथागोरसचा प्रमेय काय सांगतं बघा, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. कर्ण वर्ग बरोबर काय असते 2 बाजूंचा वर्ग असतोय, त्यालाच आपण पायथागोरसचा प्रमेय असे म्हणतो. यावरून आता आपण लिहूया AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर काय आहे बघा तर AC वर्ग आहे. आता आपण काय केलेलं आहे त्याच्या ज्या सर्व भुजा आहेत चौरसाच्या ते 1 सेंटीमीटर मांडलेलं आहे. म्हणजेच AB किती येईल बघा तर x वर्ग येईल, BC सुद्धा किती येईल तर x येईल, कारण सर्व भुजा आपण x मांडलेल्या आहेत. x वर्ग अधिक x वर्ग, वर्ग आहे म्हणून आपण x ला वर्ग दिलेला आहे बरोबर. AC जो आपल्याला त्यांनी कर्ण दिलेला आहे तो आहे 10, म्हणजेच इथं काय येईल बघा तर 10चा वर्ग येईल. आता बघा x वर्ग अधिक x वर्ग म्हणजेच किती झाले तर ते 2x वर्ग झाले. 10चा वर्ग हा 100 असतो. ठीक आहे, आता याच्यावरून आपण x वर्ग हा काढू शकतो. x वर्ग बरोबर x वर्गला 2 गुणिले आहेत पलीकडे गेले किती भागिले होतील म्हणजे 100/2. ठीक आहे, म्हणजेच याच्यावरून आपल्याला x वर्ग मिळेल बघा. x वर्ग बरोबर 100/2 म्हणजेच किती आले बघा 50 आलेले आहेत है ना. आता आपण काय करूया x काढूया, म्हणजेच आपण काय करूया दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढूया. x वर्गाचा वर्गमूळ हे x असतं. आता 50चा वर्गमूळ आपण काय करूया तर ते आपण वर्गमुळात घेऊया. ठीक आहे, म्हणजेच वर्गमुळात आपण 50 करूया. तर ह्याची सुद्धा आपण फोड काढू शकतो. x बरोबर म्हणजेच काय करणार तर 25 गुणिले आपण 2 करूया, कारण 25 2 हे 50. आता 25चं वर्गमूळ किती असते बघा तर ते 5 असते आणि वर्गमूळ 2 जे आहे ते आहे तसंच आपण ठेवूया. म्हणजेच x ची किंमत किती मिळाली बघा आपल्याला 5 वर्गमुळात 2 मिळालेली आहे. म्हणजेच चौरसाच्या बाजूची लांबी आपल्याला मिळालेली आहे ती किती आहे बघा 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. त्यामुळे या पद्धतीने आपण इथे लिहूया चौरसाच्या बाजूची लांबी ती किती आलेली आहे बघा तर 5 गुणिले वर्गमुळात 2, 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे ना सेमी. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही झाली एक बाजू. आता आपण याच्यावरून काय करू शकतो तर चौरसाची परिमिती सुद्धा काढू शकतो चौरसाची परिमिती, कारण आता आपल्याला चौरसाची परिमिती सुद्धा
त्यांनी विचारलेले आहे. तर चौरसाची परिमिती म्हणजे काय आहे, तर 4 गुणिले बाजू, यावरून आपल्याला चौरसाची परिमिती मिळते. आता 4 गुणिले बाजू किती आहे, तर 5 गुणिले वर्गमुळात 2 आहे. म्हणजेच किती आले बघा, 4 पंचे 20 आणि वर्गमूळ 2 आहे. तसंच याचाच अर्थ आपल्याला या ठिकाणी चौरसाची बाजू आणि चौरसाची परिमिती दोन्हीही आपल्याला मिळालेलं आहे. तर बघा, शेवटी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. चौरसाची बाजूची लांबी ही 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे आणि चौरसाची परिमिती ही 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा 6वा प्रश्न सोडवायचा होता. आता 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. 7वा प्रश्न सुद्धा आपण आता बघूयात. आता 7वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये कोन DFE बरोबर 90 अंश. तर आपल्याला दिसते बघा, DFE हा म्हणजे मोठा त्रिकोण, ठीक आहे, हा 90 अंशाचा आहे. रेख FG लंब रेख ED, रेख FG आहे ना ती ED ला लंब आहे आपल्याला दिसते. जर GD बरोबर 8, त्या ठिकाणी बघा GD आहे ते आहे 8, FG बरोबर 12, हे आपल्याला FG दिसते ते आहे 12. तर EG म्हणजे आपल्याला बघा EG म्हणजे हे अंतर, त्यानंतर FD म्हणजे हे अंतर आणि EF काढा आणि हे अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे राहिलेल्या सगळ्याच बाजू आपल्याला आता या ठिकाणी काढायचं आहेत. आता आकृतीवरून आपल्याला दिसते की या ठिकाणी आपल्याला फक्त एकच प्रमेय वापरायचं आहे. ते म्हणजे सुरुवातीला कोणतं प्रमेय वापरायचं आहे, तर ते म्हणजे भूमिती मध्याचं प्रमेय आपल्याला वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला पायथागोरसचं प्रमेय देखील वापरायचं आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे त्रिकोण DFE मध्ये या काटकोन त्रिकोणात रेख FG लंब रेख ED आहे ना, हे आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये दिलेलं आहे. ओके, आणि DGE हे एकाच रेषेमध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि म्हणून आपण आता या ठिकाणी काय करणार आहोत, तर भूमिती मध्याचं प्रमेय वापरणार आहोत. तर बघा, भूमिती मध्याच्या प्रमेयावरून ते कसं आपण वापरणार बघा, तर या ठिकाणी FG वर्ग करायचा आहे आपल्याला. FGचा वर्ग बरोबर काय करणार आहे आपण, तर DG गुणिले काय करायचं आहे, GE करायचं आहे. त्या पद्धतीने आपण आता इथे लिहूया, FGचा वर्ग बरोबर DG गुणिले काय करूया, तर GE करूया. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला FG दिलेला आहे त्यांनी, तो किती आहे बघा, तर तो 12 आहे. म्हणजे सुद्धा 12चा वर्ग होईल. ठीक आहे, DG दिलेला आहे तो आहे 8 आणि GE जो आहे तो आता आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, मग आता GE आपण कसं काढूया बघा, तर GE बरोबर GEला 8 गुणिले आहेत, त्यासाठी किती भागिले होईल, म्हणजेच 12चा वर्ग छेद काय होईल, तर 8 होईल. ओके, आता 12चा वर्ग हा किती असतो बघा, तर तो 144 असतो. 144 छेद 8 म्हणजेच 144 छेद 8 यांचा जर आपण भागाकार केला तर तो किती, तर बघा 18 येतो. म्हणजेच GE आपल्याला मिळालेला आहे तो किती आहे बघा, तर तो 18 आहे. ठीक आहे, आणि हे आपले इक्वेशन नंबर 1 असणार आहे. GEची किंमत आहे 18. ओके, आता आपण काय करूया, आपण आता FGD म्हणजे आपल्याला हा जो त्रिकोण दिसतोय बघा FGD, तर बघा FGD आता हा आपल्याला दिसतोय, G जो आहे तो 90 अंशाचा दिसतोय. म्हणजेच हा आपला काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच या काटकोन त्रिकोणामध्ये आपण आता पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. तसेच त्रिकोण FGD या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून. ओके, मग त्यानुसार आता आपण काय करूया, पहिल्यांदा त्या आकृतीमध्ये तो त्रिकोण बघूया, त्यानुसार आपण आता बघूयात. तर बघा, या ठिकाणी आपल्याला दिसते FGD है ना, तर याच्यामध्ये आपल्याला पायथागोरसचा वापर आहे. म्हणजेच आपण आता इथं काय करणार आहोत बघा, तर FDचा वर्ग म्हणजे इथे दिसते बघा आपल्याला FDचा वर्ग बरोबर काय येईल बघा, तर FGचा वर्ग अधिक काय येईल, तर GDचा वर्ग येईल. म्हणून आता आपण आकृतीमध्ये बघितलेला आहे बघा, FDचा वर्ग बरोबर FGचा वर्ग अधिक काय आहे बघा, तर GDचा वर्ग आहे. ओके, आता FD आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे आपण आहे तसंच लिहूया. FD वर्ग बरोबर FG आहे बघा 12, इथं 12चा वर्ग येईल. ठीक आहे, GD आपण GD आहे बघा त्यांनी 8 दिलेला आहे, म्हणजेच आता आपल्याला 8चा वर्ग लिहायचा आहे. ओके, आता 12चा वर्ग हा 144 आहे, 8चा वर्ग हा 64 आहे. ठीक आहे, म्हणजेच आता बघा FDचा वर्ग बरोबर या दोघांची बेरीज किती येते बघा, तर ती 208 येते. म्हणजेच FDचा वर्ग आपल्याला 208 मिळाला. आता आपल्याला FD काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं, तर दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढायचे आहेत. ठीक आहे, FD वर्गाचा वर्गमूळ ही FD येत आहे ना. आता वर्गमुळात 208 आपण लिहूया. ठीक आहे, आता याची फोड आपण कशी करूया बघा, 208ची फोड कशी करायची आहे, 16 गुणिले 13 करायची आहे. 16 गुणिले 13 यांचा गुणाकार हा 208 येतो. ओके, 16चा वर्गमूळ किती असते बघा, तर 4 असते ना. वर्गमूळ 13चं वर्गमुळात
तेच संख्या राहते ना, त्याचं काय वर्गमूळ निघत आहे, म्हणजे 4 वर्गमूळ 13 ही FDची किंमत आलेली आहे. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघूया. कोणता त्रिकोण आहे तर FGE मध्ये आपण आता बघूयात. आता इथं आपल्याला दिसते बघा FGE. आता या त्रिकोणामध्ये सुद्धा दिसतो आपल्याला जी दिसते बघा, हा कसा आहे 90 अंशाचा आहे, म्हणजे हा सुद्धा एक काटकोन त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो तर पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजेच कसं करायचं बघा तर EFचा वर्ग बरोबर FGचा वर्ग अधिक GFचा किंवा GEचा वर्ग, हा काय झाला पायथागोरसचा प्रमेय झाला. तर बघा त्रिकोण FGE ह्या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून, ठीक आहे, आपण आत्ताच तो त्रिकोण बघितलेला आहे, तो मोठा त्रिकोण आहे तो. याच्यामध्ये मग आपण कसं वापरणार ते प्रमेय तर EFचा वर्ग बरोबर FGचा वर्ग अधिक GEचा वर्ग. आता याच्यामध्ये कोणत्या किमती दिलेल्या आहेत ते आपण आता पुटअप करूया. EF जो आहे तो आपण आहे तसंच ठेवूया, त्याची किंमत आपल्याला माहीत नाही आहे. FG जो आहे तो 12 आहे, म्हणजेच आता 12चा वर्ग होईल. GE जो आहे तो 18 आहे, आपण आता काढलेला आहे, पहिले इक्वेशन 1 आहे ते, मग त्याच्यामुळे तर 18चा वर्ग होईल. ओके, आता 12चा वर्ग हा 144 आहे. ठीक आहे, 18चा वर्ग किती असतो बघा तर तो 324 आहे. तर यांची जर आपण बेरीज केली तर किती येते बघा तर ती 468 येते आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे, हा काय झाला EFचा वर्ग झाला. तर आपण काय करूया दोन्ही बाजूंचे वर्गमुळे काढून घेऊया. EF वर्गाचा वर्गमूळ आहे EF आहे. ठीक आहे, आता आपल्याला 468चं वर्गमूळ काढायचं. तर याची फोड कशी करणार आपण बघा तर 468ची फोड आपण 36 गुणिले 13 करणार आहोत. त्यांचा गुणाकार येतो 468 येतो. आता 36चं वर्गमूळ किती असते बघा, 36चं वर्गमूळ हे 6 आहे ना, त्यामुळे इथं आता लिहूया 6 गुणिले, आता वर्गमुळात 13चं वर्गमूळ तसंच राहील कारण का वर्गमूळ 13चं निघत नाही, त्याच्यामुळे 6 वर्गमुळात 13 हे EFची किंमत झाली. ओके, म्हणजेच आपल्याला आता तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. पहिलं कोणतं विचारलेलं होतं, EGची किंमत विचारलेली होती, ती किती आहे बघा 18 आहे. त्याच्यानंतर FD विचारलेला होता तो आहे 4 वर्गमुळात 13 आहे आणि EF विचारलेला होता तो आहे 6 वर्गमुळात 13. अशा पद्धतीने तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहेत. ओके, आता पुढचा नेक्स्ट 8वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 8वा प्रश्न बघा, एका आयताची लांबी ही 35 सेंटीमीटर व रुंदी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. आपल्याला तर कर्ण AC दिसतोय, तर आपल्याला ACची किंमत काढायची आहे. आता दिलेल्या जी आकृती आहे ती आयत आहे आणि आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. म्हणजेच आपण आता या ठिकाणी काय करू शकतो तर पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते पायथागोरसचं प्रमेय आपण वापरू शकतो. म्हणजेच कोन ABC मध्ये आपल्याला दिसते, त्रिकोण ABC मध्ये कोन ABC आपल्याला दिसतोय, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते आपण वापरू शकतो. त्यानुसार आपल्याला कर्ण ACची किंमत मिळेल. तर बघा समजा चौकोन ABCD हा एक इष्ट आयत आहे आणि आयताचा प्रत्येक कोन हा कसा असतो तर तो काटकोन असतो. ठीक आहे, आणि यावरून आपल्याला दिसते की कोन ABC हा कसा आहे बघा तर तो 90 अंशाचा आहे. त्यामुळे इथं आपण असं लिहू शकतो कोन ABC हा किती आहे बघा तर तो 90 अंशाचा आहे. ओके, मग त्याच्यामुळे आपण आता त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरूया. त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता या ठिकाणी बघा या ABC मध्ये ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग, हा काय झाला तर तो पायथागोरसचा प्रमेय झाला. त्यानुसार आता इथं आपण तो प्रमेय लिहूया. ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक काय आहे तर BCचा वर्ग. आता याच्यामध्ये आपण किमती लिहूया. AC किती आहे आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे AC वर्ग आपण आहे तसंच तिथं लिहूया. AB आहे 12, म्हणजेच आपल्याला 12चा वर्ग इथं लिहावा लागेल. BC आहे बघा 35, म्हणजेच आपल्याला 35चा वर्ग लिहावा लागेल. ठीक आहे, आता 12चा वर्ग हा 144 आहे. ठीक आहे, अधिक 35चा वर्ग, जसं मी 74चा वर्ग सांगितला आहे त्याच पद्धतीने 35चा वर्ग सुद्धा तुम्ही या ठिकाणी केला तरी तुमचं उत्तर येणार आहे. 35चा वर्ग हा 12 25 असतो. आता यांची जर आपण बेरीज केली म्हणजे 144 अधिक 12 25 अशी जर आपण बेरीज केली तर 13 69 हे काय येतं त्यांची बेरीज येते. म्हणजेच AC वर्ग किती आला बघा तर तो 13 69 आलेला आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढून घेऊया. म्हणजेच AC वर्गाचं वर्गमूळ हे AC येतं आणि 13 69 जर याचं जर आपण वर्गमूळ काढलं म्हणजे या ठिकाणी ते वर्गमुळामध्ये आपण लिहूया 13 69, म्हणजेच 13 69 AC बरोबर 13 69चं वर्गमूळ आहे 37 आहे. म्हणजेच AC हा 37 सेंटीमीटर आहे, त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आणि आपल्याला त्यांनी ACची किंमत काढायची होती. AC म्हणजेच आयताचा कर्ण आपल्याला काढायचा होता, तो आहे 37 सेंटीमीटर. शेवटी उत्तर लिहायचं आहे आयताच्या कर्णाची लांबी ही 37 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा 8वा प्रश्न सोडवायचा होता, अगदी सोपा होता. तसेच आता आपला 9वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 9वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये
एम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. या ठिकाणी दिसते एम जो आहे तो क्यू आरचा मध्यबिंदू आहे. कोण पी आर क्यू, तर इथं बघा कोण पी आर क्यू या ठिकाणी बघा आपल्याला दिसते तर ते 90 अंशाचा आहे. 90 अंशाचा असेल तर सिद्ध करा की पी क्यूचा वर्ग बरोबर 4 पी एमचा वर्ग वजा 3 पी आरचा वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला दिसते बघा त्रिकोण पी आर क्यू हा दिसतोय आपल्याला. आता आर जो आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणजेच आपण त्रिकोण पी आर क्यू मध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. ठीक आहे, आणि दुसरा एक त्रिकोण आहे बघा पी आर एम आहे. ठीक आहे, या ठिकाणी आर जो आहे तो आर या ठिकाणी सुद्धा आहे कोण तो सुद्धा 90 अंशाचा आहे. त्याच्यामुळे पी आर एम मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो तर पायथागोरसचा प्रमेय आपण वापरू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये दोन त्रिकोणामध्ये आपण 2 वेळा पायथागोरसचा प्रमेय आपल्याला वापरायचा आहे. तर बघा आता उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे त्रिकोण पी आर क्यू या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून. आता आपल्याला दिसते हा पी आर क्यू हा काटकोन त्रिकोण आहे. आता याच्यामध्ये आपण हा प्रमेय वापरायचा आहे. म्हणजे इथं काय येईल बघा तर पी क्यूचा वर्ग बरोबर काय येईल पी आरचा वर्ग अधिक आर क्यूचा वर्ग येईल. म्हणजेच या ठिकाणी आता आपण इथे लिहूया पी क्यूचा वर्ग म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर 2 बाजूंचा वर्ग. आता पी आरचा वर्ग अधिक आर क्यूचा वर्ग आणि हे आपले इक्वेशन नंबर 1 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा काटकोन त्रिकोण आहे तो आहे बघा त्रिकोण पी आर एम आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे. तर बघा त्रिकोण पी आर एम या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून. म्हणजे आता या ठिकाणी बघा कर्ण काय असणार आहे तर हा पी एम असणार आहे. म्हणजेच पी एमचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग अधिक आर एमचा वर्ग. म्हणजेच इथं काय होणार आहे बघा तर पी एमचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग अधिक आर एमचा वर्ग होणार आहे आणि हे आपले इक्वेशन 2 असणार आहे. आता आपल्याला आकृतीमध्ये दिसते बघा आर एम जो आहे आर एम हा दुप्पट आहे आर क्यूच्या आहे ना. म्हणजेच आर क्यू हा दुप्पट आहे आर एमच्या हे आपल्याला आकृतीवरून दिसते. म्हणजेच आपण आता या ठिकाणी लिहू शकतो परंतु आर क्यू बरोबर 2 आर एम आहे ना. आता आपल्याला जर आर एम जर काढायचं असेल तर या ठिकाणी कसं आपण करणार बघा तर आर एम बरोबर बघा 2 आहेत या ठिकाणी जर गेले आर क्यूला जर या ठिकाणी 2 गेले तर ते 1/2 होणार आहे. ठीक आहे, गुणिले आहे त्याच ठिकाणी गेले तर छेदस्थानी 2 जाणार आहेत. म्हणजेच 1/2 गुणिले काय होईल तर ते आर क्यू होईल. ओके, आता याच्यावरून आपण काय करणार आहोत आणि हे जे इक्वेशन आहे ते काय असणार आहे इक्वेशन 3 असणार आहेत. म्हणजे आपल्याला 1 2 3 हे इक्वेशन मिळालेले आहेत. ओके, म्हणजेच आता पी एमचा वर्ग बरोबर आता इथं आपण बघा आर एम या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये आहे. म्हणजे इक्वेशन 2 मध्ये ह्याची किंमत आपण ठेवू शकतो. पी एमचा वर्ग बरोबर काय आहे बघा तर पी आरचा वर्ग अधिक आर एम किती आहे बघा 1/2 आर क्यू आहे. म्हणजेच आता याचा वर्ग करावा लागेल 1/2 आर क्यूचा वर्ग होईल. ओके, आता याच्यामध्ये आपण हे पुढे सॉल्व करूया. पी आरचा वर्ग अधिक आता बघा 1/2चा वर्ग आहे म्हणजे 1/2चा वर्ग काय होईल तर तो 1/4 होईल. म्हणजेच 1/4 आर क्यूचा वर्ग होईल. आर क्यूचा वर्ग होईल. ही कशाची किंमत झाली तर पी एम वर्गची ही किंमत झाली. आता आपण काय करूया दोन्ही बाजूंना आपण 4 ने जर गुणलं तर छेदस्थानचे 4 या ठिकाणी निघून जातील. मग दोन्ही बाजूंना 4 ने गुणल्यानंतर या ठिकाणी 4 पी एम वर्ग होईल 4 पी आरचा वर्ग होईल आणि या ठिकाणी 4 ने गुणल्यामुळे अंशस्थानचे 4 आणि छेदस्थानचे 4 निघून जातील. म्हणजे इथं फक्त आर क्यूचा वर्ग आपल्याला मिळेल. म्हणजेच पी एमचा वर्ग या ठिकाणी आपल्याला 4 ने प्रत्येक बाजूला गुणायचा आहे ना. म्हणजे इथं काय येईल बघा 4 पी एमचा वर्ग बरोबर 4 पी आरचा वर्ग अधिक इथला 4 आणि 4 गुणिल्यानंतर ते निघून जातील 4 म्हणजे फक्त आर क्यूचा वर्ग राहील. ठीक आहे, या ठिकाणी कारण काय द्यायचं आहे दोन्ही बाजूंना 4 ने आपण गुणलेला आहे. आता याच्यावरून आपण आर क्यूची किंमत काढूया. म्हणजेच बघा आर क्यू बरोबर आता आर क्यू बरोबर काय करूया बघा आता 4 पी एम वर्ग याच्यामधून 4 पी आर वर्ग हे वजा होईल. म्हणजेच इथं बघा 4 पी एमचा वर्ग वजा 4 पी आरचा वर्ग होईल. ओके, आता हे जे आहे ते समीकरण काय असणार आहे हे आपलं समीकरण 4 असणार. आता आपण समीकरण 4 ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता बघा इथं आर क्यू आणि समीकरण 1 मध्ये सुद्धा आर क्यू आहे. तर बघा समीकरण 4 ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. त्यामुळे बघा आता समीकरण 1 आपण लिहूया. समीकरण 1 आहे पी क्यूचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग. ओके, आता याच्यामध्ये आपण आर क्यूची किंमत इथं पुटअप करूया. काय आहे बघा तर 4 पी एम वर्ग वजा 4 पी आरचा वर्ग. ते आपण आता इथं लिहूया 4 पी एमचा वर्ग
वजा 4pr वर्ग. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल बघा, pq वर्ग बरोबर, आता इथं बघा pr वर्ग आणि इथं वजा 4pr वर्ग, म्हणजे इथं अधिक pr वर्ग आहे. अधिक pr वर्ग म्हणजे हे 1 असणार आहे ना, 1 pr वर्ग आणि हे वजा 4 आहे, म्हणजेच वजा 4 आणि अधिक 1 म्हणजेच वजा 3 आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे इथं बघा 4pm वर्ग वजा काय होईल, इथं 3pr वर्ग आपल्याला मिळेल आणि हेच आपल्याला साध्य करायचं होतं. ओके, अशा पद्धतीने आपल्याला 9वा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आता शेवटचा 10वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 10वा प्रश्न बघा, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकांना समांतर आहेत. तर त्या ठिकाणी दिसते बघा अशा पद्धतीने 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळवल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर रस्त्याची रुंदी काढा. इथे या ठिकाणी त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये मापे दिलेले आहेत बघा. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, तर रस्त्याची रुंदी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे, है ना. म्हणजेच रस्त्याची रुंदी म्हणजे थोडक्यात एसीची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर प्रश्नात आपल्याला त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा, ते अगोदर आपण आता या ठिकाणी लिहून घेऊयात. आता या ठिकाणी आपण प्रश्नामध्ये बघा, आता उत्तरामध्ये आपण लिहूया बघा, आकृतीत रेख एसी हा रस्ता असून, आता इथं एसी जो आहे तो काय आहे, तर तो रस्ता आहे. आता एसी हा रस्ता आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बी या ठिकाणी काय केलं त्यांनी, एक शिडीचं बी या ठिकाणी शिडीचं एक टोक बघा एम या भिंतीवर ई या ठिकाणी आहे. ओके, आणि तेच सीएन या भिंतीवर डी या ठिकाणी टोक ते आहे ना. त्यानंतर शिडीची लांबी किती आहे बघा, 5.8 मीटर आहे. ओके, आणि या भिंतीची लांबी म्हणजेच भिंतीची लांबी 4 मीटर आहे आणि या भिंतीची लांबी ही 4.2 मीटर आहे. म्हणजेच थोडक्यात काय, ए हे 4 मीटर आहे आणि डी सी हे किती आहे, तर ते 4.2 मीटर आहे. आणि शिडीची लांबी किती आहे बघा, तर ती 5.8 मीटर आहे. ओके, आता आपण या ठिकाणी दिसतोय बघा, हा एक त्रिकोण आहे EAB. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला हा कटकोन त्रिकोण दिसतोय, म्हणजे त्याच्यामध्ये आपण आता म्हणजेच त्रिकोण EAB मध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. त्रिकोण EAB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयावरून. ओके, म्हणजेच आता इथं काय होईल बघा, तर कर्ण कोणता होईल बघा या ठिकाणी, तर कर्ण जो आहे तो हा होईल. ओके, EB होईल. EBचा वर्ग बरोबर काय होईल, EAचा वर्ग अधिक ABचा वर्ग. तर बघा या ठिकाणी आपण लिहूया EBचा वर्ग बरोबर EAचा वर्ग अधिक काय आहे, ABचा वर्ग आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये किंमत लिहूया. EB किती आहे बघा, म्हणजेच त्या सीडीची लांबी ती आहे 5.8. आता वर्ग आहे त्याच्यामुळे 5.8चा वर्ग करूया आपण. EA हा 4 आहे, म्हणजेच इथं 4चा वर्ग होईल. ठीक आहे, AB ची किंमत आपल्याला माहित नाही, AB वर्ग आपण आहे तसंच इथं ठेवूया. ओके, आता आपल्याला AB ची किंमत काढायची, म्हणजेच AB वर्ग बरोबर. आता इथं बघा 5.8 वर्ग आहे, इथं अधिक आहे, पलीकडे गेले की ते वजा होईल ना, किंवा आपण असं सुद्धा करू शकतो बघा, 5.8चा वर्ग वजा 4चा वर्ग. आता बघा इथं दोन्ही संख्यांना वर्ग आहे ना, म्हणजे A वर्ग वजा B वर्ग. आता या ठिकाणी बघा A वर्ग वजा B वर्ग अशा पद्धतीने आपल्याला दिसते. तर याची फोड कशी असते बघा, तर A अधिक B आणि A वजा B अशी त्याची फोड असते. म्हणजेच आता इथं पण कसं लिहिणार बघा, तर पहिल्या कंसामध्ये 5.8 अधिक 4 होईल आणि दुसऱ्या कंसामध्ये 5.8 वजा 4 होईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ते सोडवायचं आहे. आता 5.8 अधिक 4 यांची बेरीज किती होते बघा, तर ती 9.8 होते. ओके, आता 5.8 वजा 4 यांची वजाबाकी किती होते बघा, तर ती 1.8 होते. ठीक आहे, आता यांची वजाबाकी कशी करणार तुम्ही, तर 5.8 4 आहेत म्हणजे 0.4 करायचे आहेत. ठीक आहे, आता अशा पद्धतीने काय करायला तुम्हाला त्यांची वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, आता 1.8 ही त्यांची वजाबाकी आली, म्हणजेच थोडक्यात काय, तर आता 9.8 गुणिले आपल्याला काय करायचं आहे 1.8 करायचे. म्हणजे इथं जर तुम्ही पॉईंट जर काढला तर बघा 98 गुणिले तुम्हाला 18 करायचे. ठीक आहे, फक्त 98 गुणिले 18 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो किती येतो बघा, 1764 येतो. ओके, आणि जर या ठिकाणी जर तुम्ही पॉईंट जर दिला तर बघा पॉईंट नंतर ही एक संख्या, पॉईंट नंतर ही एक संख्या, म्हणजे पॉईंट नंतर टोटल 2 संख्या आहे, त्याच्यामुळे पॉईंट द्यायला इथून सुरुवात करायची आहे. 2 संख्या आहे त्याच्यामुळे 1 आणि 2 संख्या देऊन या ठिकाणी तुम्ही पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच यांचा गुणाकार किती आला बघा, तर तो 17.64 आलेला आहे, है ना. आता 17.64 हा काय किंमत आहे AB वर्गची आहे आणि दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ काढलं, AB वर्गचं वर्गमूळ AB आणि 17.64 वर्गमूळ आहे 4.2 आहे. ठीक आहे, म्हणजेच ते 42चं वर्गमूळ 42चा वर्ग हा 1764 आणि त्याचा वर्गमूळ आहे 4.2 आहे आणि त्याचा वर्ग. त्याच्यामुळे आता ह्याची जर आपण
ए बी वर्ग हा झाला. ठीक आहे. आणि ए बी त्यांचं जर आपण वर्गमूळ काढलं तर हे 4.2चं काय येईल बघा, वर्गमूळ ते येईल 4.2 येईल. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला ए बीची जी किंमत आहे ती ए बीची किंमत मिळालेली आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा बघू शकतो. दुसरा त्रिकोण कोणता आहे बघा, तर या ठिकाणी आपल्याला दिसते दुसरा त्रिकोण आहे तो आहे DCB. तर हे बघा DCB. आता हा सुद्धा कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. तर बघा त्याचप्रमाणे त्रिकोण DCB मध्ये त्याच्यामध्ये कोण सी जो आहे तो आपण आताच आकृतीमध्ये बघितलं तो आहे 90 अंश आहे. ओके. आणि याच्यामध्ये आपण आता काय करूया, पायथागोरसचं प्रमेय वापरूया. त्रिकोण DCB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, त्यामुळे बघा तिथं काय होईल, कर्ण जो आहे तो DB वर्ग आहे. ओके. DB वर्ग बरोबर DCचा वर्ग अधिक BCचा वर्ग. ओके. DB किती आहे बघा, म्हणजे ती शिडीची लांबी ती आहे 5.8 है ना. 5.8चा वर्ग इथे राहायचा. DC जो आहे तो आहे 4.2, त्याच्यामुळे 4.2चा वर्ग होईल इथं आणि प्लस BCचा वर्ग आहे तसाच होईल. म्हणजेच आता आपण BCचा वर्ग इथं काढूया. BCचा वर्ग बरोबर 5.8चा वर्ग वजा काय होईल, 4.2 होईल है ना. म्हणजेच 5.8चा वर्ग वजा 4.2चा वर्ग, हे सुद्धा A वर्ग वजा B वर्ग आहे, त्याच्यामुळे ह्याची सुद्धा फोड आपण कशी करणार आहे, A वजा B A अधिक B. म्हणजेच 5.8 अधिक 4.2 गुणिले 5.8 वजा 4.2 आहे. आता 5.8 अधिक 4.2 यांची बेरीज किती आहे बघा, तर ती 10 आहे. आणि गुणिले यांची वजाबाकी किती येते बघा, तर ती 1.6 येते. यांचा जर गुणाकार आपण केला तर इथं बघा सोपा आहे, या ठिकाणी 10 आहे. ठीक आहे. सो यांचा जर गुणाकार 0 जर आपण या ठिकाणी केला तर तो 16 येतो. म्हणजेच आता या ठिकाणी किती येतो बघा, 16 येतो. म्हणजेच BC वर्ग हा किती आला बघा, तर तो 16 आला. आणि यांचं जर आपण वर्गमूळ काढलं म्हणजेच BC बरोबर 16चा वर्गमूळ आहे 4. या ठिकाणी तुम्ही कारण लिहू शकता दोन्ही बाजूंचे वर्गमुळे काढून. ठीक आहे. आता आपण AC काढू शकतो. AC म्हणजेच काय आहे बघा, प्रश्नावरून जर तुम्ही बघितलं तर AB अधिक BC आहे. ठीक आहे. AB ची किंमत आपण काढलेली आहे ती आहे 4.2 आणि BC जो आहे तो आहे 4. म्हणजेच AC किती आला बघा, 4.2 अधिक 4 म्हणजेच तो 8.2 मीटर आलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच रस्त्याची रुंदी ही 8.2 मीटर आहे. रस्त्याची रुंदी ही 8.2 मीटर आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ओके. सो आपला सराव संच 2.1 जो आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह करून झालेला आहे. याच्याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.2 बघणार आहोत. टिल देन टेक केअर, बाय बाय.